नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर या ठिकाणी आपण आलो। कोल्हापूर मधल्या ह्या ज्या आपल्याला महिला बघायला मिळत आहेत, संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून तालुक्यातून जवळजवळ मोठ्या संख्येनं महिला आलेल्या आहेत। हे प्रकरण काय ते ह्या महिलांची आपणाला श्री समर्थ इंटरप्राइजेसच्या नावाखाली आणि श्री तेज या इंटरप्राइजेसच्या नावाखाली जवळजवळ 3000 महिलांची फसवणूक झालेली आहे। ही फसवणूक कशी असणार आहे मित्रांनो, तर ही फसवणूक आहे ते धूप कांडी बनवणाऱ्या मशीन व्यवसाय करणाऱ्या एका महिलेनं यांची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून या महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने यांच्या डोळ्यात मात्र अश्रू जाणवत आहेत। मी ताईंच्याकडे जातो। ताई, कशा प्रकारे आपली फसवणूक झालेली आहे? मी सातारावरून आले, स्वाती बंडगर। डिसेंबर मध्ये मशीन घेतली होती ऍड बघून त्यांची। त्यांनी मशीनीची प्राइस त्यावेळेस मला 1,75,000 रुपये सांगितले आणि म्हणले की तुम्हाला महिन्याला मी 40,000 रुपये पर्यंत मजुरी देते। हे तसं दिली? 1 रुपया दिला नाही। 3 महिने 4 महिने पेमेंट करत नव्हते आणि ते पण केलं तर 5,000 6,000 रुपये एवढंच, आणि ते पण 2-2 3-3 महिने पेमेंट करत नव्हते। बोली तर केली होती 8 दिवसात, ते 8 ते 10 दिवसात पेमेंट होईल याची। किती महिलांची फसवणूक झालेली आहे? आता जवळजवळ 3,000 महिला आहेत। 3,000 महिलांची फसवणूक केलेली आहे त्यांनी। आपण या ठिकाणी दुसऱ्या ताई जोडलेले। ताई, आपण कुठून आला? आम्ही सांगोला तालुक्यातून आलेलो आहे। जत साईडला राहतोय आम्ही। मग आम्हाला त्या नराळा म्हणून गाव आहे। मग त्या मॅडमनी पहिला ह्यांनी इंस्टावर बघून ना ते बघितलं आणि सगळं मॅडमने फोन केला। मॅडमला ह्यांनी फोन केला, 1,95,000 मशीन आहे म्हणून सांगितलं आणि पैसा भरा म्हणले। अगोदर मॅडम करार करून देतो म्हणले 5 वर्षाचे, अगोदर पैसा भरा म्हणले। ह्यांनी भरले पैसा आणि सुक्का मटेरियलचं 35,000 भरवून घेतलं त्यांनी। मग परत ना म्हणले की मशीन घरला पाठवते म्हणले, पैसा भरा ऑनलाईन म्हणले। भरला आम्ही। मग करार ते पुन्हा घरीच पाठवले, करारपत्र हे असं करार तुम्हाला पाठवते म्हणले घरी। मग आता माल करून बनवून पाठवा म्हणले त्यांनी घरी। मग आम्ही 75 किलोचं माल पाठवलं तरी पण आम्हाला त्यांनी बिल पण दिलं नाही। देतो म्हणते, बिल पण दिलं नाही। आम्ही सगळं सोनं बिनं ठेवून घेतलं, आमच्याकडे काय पैसेच नव्हतं शिल्लक। काही रडू नका, सगळा विषय सांगा। नाही, मग त्यांनी बिल दिलं नाही, बिल पैसा पाठवते म्हणले ऑनलाईन, म्हणजे तुम्ही माल घाला, तुम्हाला मी सुक्क मटेरियल देते म्हणले। मटेरियल पण दिलं नाही आणि त्यांचं बिल पण पाठवलं नाही। त्याचं काहीच आम्हाला रिप्लाय दिलं नाही त्या मॅडमनी। पुन्हा आपण शहापूर पोलीस स्टेशनला आलाय। शहापूर पोलीस काय वाटते? शहापूर आम्ही 1 तारखेला इथं आलो होतो पोलीस स्टेशन मध्ये, त्यांनी दखलच घेतलेली नाही आमची। आता आपण साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले, काय होईल ते होईल आता। आपण बघू शकतो। दुसऱ्या ताई माझ्याकडे। ताई, काय घडलेलं आहे? आम्ही जतवरून आलेलो आहे। आम्ही हे मशीन घ्यायच्या व्हिडिओ मोबाईलवरतीच बघितलेलो। मग इथं आलेलो माहिती काढायसाठी, मशीनीची माहिती काढायसाठी आल्यावर आम्हाला 1,95,000ला मशीन सांगितले आणि मला 70,000 रुपये तुम्ही भरा। मग एवढं पैसे भरून आम्ही मशीन घेतले। मशीन घेतल्यावर नंतर इथं माहितीसाठी आल्यावर अगोदर माहिती आम्हाला काहीच दिली नव्हती। करारपत्र वगैरे काहीच दाखवलं नव्हतं। इथं गोडवान दाखवतो बोलला, गोडवान पण दाखवले नाही, काहीच माहिती दिलेली नव्हती। आपली फसवणूक झाली, आपल्या लक्षात फसवणूक झालेली। ते फसवणूक नंतर आम्हाला कळालं की अगोदर आम्हाला तुमच्या टायमाला 30-40,000 रुपये महिन्याला पेमेंट होईल म्हटले। अगोदर माल तुम्हाला टायमाला मिळेल, आम्ही माल मटेरियल घालायला आलो की तुम्हाला 8 दिवसात मटेरियल वापस मिळेल, पण ही मटेरियल महिना 2-2 महिने मटेरियल देत नाही ती। आमची मशीन आता सध्या बंद आहे आणि टायमाला बिल करत नाही ती। अशी फसवणूक आम्हाला नंतर माहीत पडले सगळे। दुसऱ्या ताई माझ्या आगडे जोडलेले आहे। ताई, कुठून आलात आपण? सर, मी मिरजहून आले। मी एक विधवा आहे। मी अगोदर चौकशी जाहिरात बघून इथं चौकशी करायला आल्यानंतर मॅडमांनी सांगितलं, पण 1,75,000ला मशीन सांगितली आम्हाला आणि मशीन बरोबर माल विकत घ्यायला मिळणार 700 रुपये किलो या दरानं। त्याचं पण पैसे मी 2.25 लाख रुपये भरलेत त्यांना आणि कॅश थोडी दिलेली आहे ऑनलाईन। पर त्याच्यानंतर सांगितलेलं की 8 दिवसात तुमचं पेमेंट होणार। तुम्ही जर 20 दिवसात जर माल दिला नाही आम्हाला तर तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणार। पण आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दाखवलं नव्हतं, त्यांनी फक्त सांगितलेलं की 10 दिवसाच्या आत पेमेंट तुमचं केलं जाईल असं। आणि आम्ही माल दिला तरी 3-3 महिने त्यांनी पेमेंट पण केलं नाही आणि फोन सुद्धा उचलत नाही। ते अगोदर मशीन घ्यायच्या अगोदर रात्री 10 पर्यंत त्यांचा फोन यायचा। आता फोन येत नाही, फोन उचलत पण नाहीत, केला तर फोन पण उचलत नाहीत, पेमेंट पण नाही। आणि 3 महिन्यानंतर मला फक्त 5,000 पेमेंट केलं। तोपर्यंत सर मी त्यांना अगोदरच कल्पना दिलेली की मी कर्ज काढून मशीन घेते, कारण मी विधवा असल्यामुळे माझं पैसे नाहीत, घर चालवायला अडचण होत्या। तर त्यांनी हमी दिलेली की नाही तुमचं पेमेंट होणार
आणि कर्ज काढून घेतले सर. मी आता हप्ता भरू का मुलांना सांभाळू हे कळत नाही आहे. कारण 2 लाख मी कर्ज काढून घेतलेलं आहे. आता फोन पण उचलत नाही. 1 तारखेला आम्ही इथं कंप्लेंट द्यायला आलेलो, त्यावेळेला आम्हाला काही दाद मिळाली नव्हती. आता साहेबांनी सांगितलं, नंतर त्यांना बोलून भेटून खऱ्या अर्थानं अनेक महिलांच्या मनातल्या भावना आणि वेदना जरी बघायला मिळत आहेत. आमची परिस्थिती नसताना सुद्धा सर आम्ही सोनं घाण ठेवून मशीन घेतलेलं आहे. खूप या ठिकाणी प्रत्येक महिलांची व्यथा वेगळी बघायला मिळते. ताई काय वाटतं? मी कोल्हापूर येथून बोलते. मी सबिता सुधीर पवार. आम्ही 1 तारखेला आम्ही मोबाईलला हे बघितलं, ॲड बघितली. त्यानंतर आम्ही 5 तारखेला आलो. तिने बोलले की तुम्ही आम्हाला माहिती दिली, खरं असं बोलले नव्हते की तुम्हाला मशीन परत घेतली जाणार नाही. आणि असं तुमचं माल कितीही चांगला केला तर तिने म्हणतात की माल बरोबर नाही. तर आम्हाला 30-75 किलो माल दिलेला तिने. 75 किलो दिलेला तिने. 25 किलो फ्री दिलेला तिने. 1ही रुपये त्यांचा फ्रीमधला पैसे दिलेला नाही. आणि आमचे 30,000 पेमेंट येणार, तिला 11,000 रुपये दिले. 3 महिन्यानं आम्हाला ते पैसे मिळाले सर. मग असे ते पूनम मोरेंना आम्ही फोन जर केला कॉल, तर असं आम्हाला बोलते ना, तुम्हाला कुठल्याही मोठ्या पदावर तुम्ही सरांना सांगा म्हणतात. तर ते आम्ही काही करा म्हणतात. आमचं काही बिघडणार नाही म्हणतात. तिथं त्यांचे मोठे मुख्यमंत्र्यांचे फोटो लावलेले आहेत, फडणवीस सरांचे, आणि प्रत्येक मोठमोठ्यांचे तिथं फोटो लावले. ते बघून आम्हाला असं वाटलं की आता आमच्या महिलांना काय तर आम्हाला कुठं तर काय तर भेटणार, म्हणून आम्ही हे लोन काढून प्रत्येक आम्ही 2-2, 2.5 लाख काढून आम्ही हे त्यांचे मशीनला भेटलो. तर ते मशीन पण व्यवस्थित सर चालत नाही. अशी मशीनचं काम केलं, त्यांना फोन लावलं म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना बोलवा, मशीनचे काम करा असं बोलतात. आम्ही तिथं गेलो की त्यांच्या तिथं जर कामाला जे माणसं आहेत तिने बोलतात ती बरोबर बोलत नाहीत. अशा आमच्या फसवणूक झालेल्या आहे सर. आमची गरीब परिस्थिती आहे. आम्ही भाड्यानं राहतो. आम्ही स्वतःचं घर नाही आहे सर. आम्हाला प्लीज आम्हाला पाया पडून सांगतो, आम्हाला कुठली तर आम्हाला मदत करून आम्हाला पैसे सर परत मिळू द्या आम्हाला. हेच आमची हे आहे. खऱ्या अर्थानं या ऑफिसला आल्यानंतर अनेक राजकीय लोकांचे फोटो बघायला मिळाले आणि त्यामुळे आम्ही फसलो, अशा महिलांचं मत आहे. बंधू आमच्याकडे जोडलेले आहेत, मी त्यांच्याकडे जातोय. बंधू, काय आपण सुद्धा ह्यामध्ये पैसे भरले होते? हां, भरले होते की. त्याने ॲड बघून आल्यानंतर त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर जे फडणवीस साहेबांचे हे फोटो लावले आहेत आणि आम्ही त्यांच्यातर्फे हे काम करतो. आणि आम्हाला असं वाटलं की साहेबापर्यंत हे आहे, गरजू व्यक्तींना ही देतात, काम देतात असे म्हणून मी काय केलो, कशी आहे किंमत, तर 1.95ला आहे. मग त्यांनी काय केलं माझ्याशी, तुम्ही असं करा, डाऊन पेमेंट करा आणि जावा. मी बुकिंग केली मशीन. गेल्यानंतर त्याने 30 रुपयेचा माल 700 रुपये किलोनं आमच्याकडं, म्हणजे मी बाहेर चौकशी केली, 30 रुपये किलो नाही माल. आणि ती पण बुक केल्यानंतर ती चौकशी केली, त्याच्या अगोदर काही चौकशी केली नव्हती. आणि त्याने 700 रुपये किलोनं आमच्याकडून पैसे भरून घेतलं 50 किलो. आपली फसवणूक झाली आपल्या लक्षात आलं, तर आपण काय पुढचं पाऊल काय उचललं? पुढचं पाऊल पोलीस स्टेशनला आलो आम्ही. काय सांगितलंय सरांनी? सरांनी सांगितलं, त्याने म्हणले की ते आल्या होत्या आणि त्यांचे पेमेंट करते म्हणले आणि केलंच नाही अजूनपर्यंत. त्यामुळे आज दुसरी वेळा आपण पोलीस स्टेशनला आलाय. बंधू, काय आपली फसवणूक झाली? म्हणजे मी जेव्हा इंस्टाग्रामवरती ॲड बघितली होती पूनम मोरे यांची, तर त्यांनी म्हणजे ते महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमवणार तुम्ही, ह्या असे म्हणजे खोटं सांगितलं होतं. हां. आणि तर मग आम्ही म्हणजे मशीन घ्यायला आलो होतो इथं, तर आम्हाला म्हणजे कुठल्या प्रकारचं करारपत्र दाखवलं नव्हतं त्यांनी. कंपनीने आपल्याशी काय करार केला होता? हा करार केला होता. हा करारपत्र दाखवलं त्यांनी. करारपत्र म्हणजे कसं आपण स्टॅम्पवरती ही करतो, करारपत्र करतो, पण त्यांनी हा करारपत्र दिलेला आहे कच्चा, ज्याचं की व्हॅल्यू कुठलीही नाही, म्हणजे याला किंमतच नाही, असं करारपत्र त्यांनी दिलेलं आहे. याला ते नोटरी म्हणतात असं सांगितलं जातं आहे आम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला फसवणूक केली, लघु उद्योग सांगितलाय आणि पूर्णतः असा लुटायचा उद्योग चालू केला यांनी. म्हणजे शाहू फुले आंबेडकर जे आपण महाराष्ट्राचं सांगतो, ती ज्या गोष्टी सांगतो आपण त्याच म्हणजे कोल्हापूरमधून अशा लघु उद्योगाच्या नावाखाली आपल्याला लुटायचं काम केलं जातं आहे. म्हणजे जे 40,000 रुपयाचं जे मशीन आहे, जे बाहेरच्या बाजारात आम्हाला 40,000 रुपयाला मशीन मिळते, तेच मशीन आम्हाला त्यांनी 1,95,000 म्हणजे एवढ्या रकमेला दिलेलं आहे. आपण याची चौकशी केली की हे मशीन कितीला मिळतं? हा, हे जीएसटी सहित हे आपल्याला 40 ते 50 हजार रुपयाला जीएसटी सहित मिळतंय आपल्याला. परंतु त्यांनी जे दिलेलं आहे ते विदाऊट जीएसटी दिलेलं आहे. त्याचं कुठलं बिल नाही, जीएसटीचं बिल दिलेलं नाही, किंवा म्हणजे असं तिथला कुठलाही पुरावा दिलेला नाही. कशासाठी आमच्याकडून एवढे पैसे घेतलेत असं विचारलं आम्ही, तर ते असे सरळ सांगतात की बायबॅक प्रोसेससाठी आम्ही तुम्हाला एवढे पैसे घेतोय. पण बायबॅक जे करार केलं आहे आपण, त्या प्रकारे म्हणजे कुठलीही कारवाई म्हणजे त्या हिशोबाने ते व्यवहार केला जात नाही. याचा अर्थ सर्वात मोठी फसवणूक आहे
ते आपणाला श्री एंटरप्राइजेस आणि श्रीतेच्या नावानं 2 नावाने एंटरप्राइजेसच्या नावानं फसवणूक केली जाते. ताई, आपल्या बाबतीत हे घडलंय सगळं, आपल्या महिलांच्या बाबतीत घडलेलं आहे. आपल्याला काय वाटतंय, आपल्याला न्याय मिळेल? हा, न्याय मिळालाच पाहिजे आणि भाजप नेता चित्राताई वाघ यांनी याची दखल घ्यावी आणि आम्ही जसं फसलोय तसं कुणीच फसू नये, कुठल्याच महिलांनी. आणि जे जाहिरात करतात, अजून पण जाहिरात चालू आहे त्यांची, आणि लक्ष द्यावं माणसाने की बाबा ह्या गोष्टीवर फसू नये कुणीच. कोल्हापूर हे शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसदार होणारं गाव आहे. पण ह्याच कोल्हापूर नगरीमध्ये राजरोसपणे महिलांना वेगळे आमिष दाखवून लुटलं जातं, फसवलं जातं. म्हणून कोल्हापूरमध्ये जे घडतंय आणि बिघडतंय याकडे मात्र स्थानिक पोलीस स्टेशन, राजकीय माणसं काय पाहतात हेही पाहणं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या लोकांना न्याय मिळतोय का हेही पाहणं अपेक्षित आहे.